तर हे पहा, ह्या दोन्ही पण संगच वाढवण्यात आलेले आहेत. तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि एकदम व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा नंतर कधीच कुठलाच व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही. तर हे कशामुळे, आता ह्याचा हा सेंटर आहे आणि ह्याचा हा सेंटर आपण जॉईन करूया. ह्याला जॉईन केलं तरी चालेल. आता हीच झाली बॉम्बे कटोरी. आता आपण साध्या कटोरीवर बॉम्बे कटोरी म्हणजे जे माहिती सगळ्यांनाच माहीत आहे ती पाहिलेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, दुसरा भाग पाहायचा आहे, म्हणजे दुसरी पद्धत पाहायची आहे. तर आपण काय करू, 1.5 इंच इकडल्या साईडला टक्स शिलाईचं मार्जिन आणि 1.5 इंच इकडल्या साईडला शिलाईचं मार्जिन. आपल्याला हे टक्स काय करायचे आहेत, इथं जोडायचे आहेत, म्हणजे जे आपण पहिली कटोरी टाकली होती तिथं जोडायचे आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज एक खास व्हिडिओ बनवला आहे डबल कटोरी म्हणजेच बॉम्बे कटोरीवर आणि विदाऊट टक्स. तर तुम्ही पाहू शकता, ही आपली नॉर्मली बॉम्बे कटोरी आहे, म्हणजे जे साध्या कटोरी सारखीच असते. हे पहा, एकदम पफ खूप छान आलेला आहे. पण हे तर काय आहे माहिती आहे का, इथं खालच्या साईडला हिला टक्स असतो. हे पाहू शकता तुम्ही, मी विदाऊट डोऱ्याने टिप मारलेली आहे. तर खालच्या साईडला हिला टक्स आलेला आहे आणि नंतर सेंटरला सुद्धा. तर मी आणखीन एक कटोरी तयार केलेली आहे. तर हे पहा, आपली बॉम्बे कटोरी आहे. तर हिला पहा, हिला सेंटरला टक्स नाही आहे, फक्त म्हणजे खालचा टक्स नाही आहे, हिला फक्त सेंटरला टक्स आहे. तर तुम्ही पाहू शकता हिचा लुक किती छान आणि किती व्यवस्थित वाटत आहे. तर हे पहा, आणि हिला फक्त खाली टक्स नाही आहे एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. कारण का हिचा पफ पण खूप छान आलेला आहे. हे पहा, ह्या कटोरी सारखाच आलेला आहे. म्हणजे हे पहा, पाहू शकता तुम्ही, टक्सवाल्या कटोरी सारखंच ह्या कटोरीला सुद्धा पफ आलेला आहे. फक्त हिला टक्स नाही आहे आणि ह्या कटोरीला टक्स आहे. तर मी आज ह्या कटोरीवर, बॉम्बे कटोरीवर व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पहा. तर हे पहा, ही कटोरी स्टार्ट करूया. मी कट करून घेते. चला, मी कटोरी कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला वाढवून घ्यायची आहे पेपरवरती. कारण का, असं पेपरवरती वाढवून घेतली तर अस्तर जास्त लागत नाही ब्लाऊज कटिंगला. आता आपल्याला एक कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे सेंटर काढून. ओके, सेंटर काढलेला आहे. आता आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे. एक मिनिट. तर हे कट करून घेतलेलं आहे. आपल्याला 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर खून करून घ्या. 1 मिनिट. तर हे पहा, आपण 1.5 इंचावर खून करून घेतलेले आहे. हे आता आपल्याला एक कटोरीचा टोक इथे ठेवायचा आहे. अलीकडल्या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि कटोरी उतरवून घ्यायची. ओके, तर हे आपण कटोरी उतरवून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, आपल्याला पहिली कटोरी वाढवायची आहे, त्याच्यामुळं हे उतरवून घेतलेले आहे. आता आपल्याला कटोरीचं निम्मं घ्यायचं आहे. किती आहे आपली कटोरी? 5.5. 5.5च्या निम्मं किती आहे? 2.25. 2.25च्या निम्मं घेतलेलं आहे आणि 2.25च्या निम्मं 1.5ला 1 पॉईंट कमी येणार, तर आपण 1.5 घेऊया. कटोरीचा टक्स खालच्या साईडला कटोरीच्या निम्मं आपण घेतलेला असतं, त्याच्यातलं निम्मं आपल्याला टक्स टाकायचा असतो. तर चला मग आपण इकडल्या साईडला सुद्धा 1.5 इंच टाकूया. ओके, आणि आपल्याला वरच्या साईडला 1/2 इंच वाढवायचं आहे इथं आणि ह्या जॉईंट देऊन घ्यायचा आहे.
आता हे डॉट जॉईन करून घ्यायचे. तर आपण वाढवून घेतलेले आहे तर कट करूया. तर चला मग आपण याला कपड्यावर कसं वाढवायचं ते पाहूया. तर आपण हा कपडा घेतलेला आहे खालच्या साईडचा, म्हणजे अस्तर आहे, आणि अस्तरवर आपण कटोरी ठेवून उतरवून घेऊया. तर आपल्याला हे पण ह्याच्यावर उतरवून घ्यायचं आहे. ते उतरवून घेतलेलं आहे. ओके. तर आता आपण काय करायचं आहे, आपण हे आहे खालचा भाग, त्याचा हा सेंटर आहे. ओके, त्याचा हा सेंटर आहे. तर आपल्याला हाफ इंच वरती घ्यायचा आहे, म्हणजे सॉरी हाफ इंचाला थोडं कमी, म्हणजे 2 पॉईंट म्हणू शकता तुम्ही. इथं पण 2 पॉईंट आणि इथं पण 2 पॉईंट, आणि हे 2 भाग असेच एकदम आमने सामने ठेवायचे आहेत, ज्याने काय होईल, आपलं एकदम मेजरमेंट बरोबर निघेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे पहा, हे कसं काय झालंय, आपल्या दोन्ही पण संघच वाढवण्यात आलेल्या आहेत कटोऱ्या. म्हणजे आपण जी पहिली कटोरी टाकली होती तिथं जोडायचं आहे, जे वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन तिथं जोडायचं नाही, म्हणजे आपला हा टक्स पूर्ण बरोबर येईल. तर काय करूया, आपण जोडून घेऊया. आता हे जोडूया. हे पहा. ओके. तर आता हा टक्स आपला एकदम बरोबर झालेला आहे. पण काय होणार आहे, इथं आपण जर असा पिन मारली तर शिलाई मार्जिन आहे ती तशीच राहणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 1.5 इंचचं आहे, वरच्या सेंटरला आणखीन एकदा जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं, आणि हे पण इथं. पण लक्षात ठेवा, फक्त वरचं आपलं माप जोडायचं वाढणार आहे, हे नाही, हे इथूनच घ्यायचं आहे, कारण का आपण बरोबर शिलाईचं मार्जिन करून आपण ही टक्स टाकलेले आहेत. तर इकडं कमी जास्त व्हायला नको. तर आता काय करायचं आहे, आपण हाफ इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि हा हाफ इंच आतल्या साईडला. ओके. तर आता हे इथून आपल्याला जॉईन करायचं आहे, म्हणजे खालच्या टक्सामधून हे जॉईन करायचं आहे. तर हे काय झालं, आपलं शिलाईमध्ये जाणार आहे अशा प्रकारे. शिलाईमध्ये म्हणजे इथून शिलाई मारली तर हा टक्स इथपर्यंत येणार आहे आणि कटिंगमध्ये हा भाग जाणार आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ओके. आता आपण अशा प्रकारे हे पूर्ण कट करून घेऊया. आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर गोल आकारामध्ये कट करा, नंतर जॉईंट करताना आपली एकदम फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि ह्याला प्रेस करून सुद्धा घेऊ शकता, काही कपड्यांना प्रेस लागते, तर हे वेगवेगळं करायचं आहे. ओके. आता आपल्याला हे दुसऱ्या पद्धतीत कसं वाढवायचं ते पाहायचं आहे. तर आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या कपड्यावर ही कटोरी वाढवून घ्यायची आहे.
तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे आहे एकदम व्यवस्थित असंच ठेवून घ्यायचं आहे 1 मिनिट, म्हणजे खालचा कपडा आपला डबल कटिंगमध्ये जाईल, कारण कमी भरपूर अस्तर आधीच वेस्ट केलेला आहे. तर मी हा सिंगल कपडा घेते, फक्त दाखवण्यासाठी, तुम्ही माप टाकण्यासाठी कपडा डबलच घ्यायचा आहे, सिंगल नाही, लक्षात ठेवा. तर हे पहा, म्हणजे जसा आपला आकार आहे तसंच ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित आहे तसं उतरवून घ्यायचं आहे. सॉरी, म्हणजे उतरवून नाही घेतलं तरी चालतं, तुम्हाला सांगते मी. आता हे आहे ना आपलं, आपण हा टक्स मारून घेऊया. ओके. आता आपण हे टक्स मारून घेऊया. थोडक्यात मी टक्स मारून घेते. तुम्ही पाहू शकता मी आपला टक जॉईंट करून आणलेला आहे, म्हणजे हा टक्स जॉईंट करून आणलेला आहे. आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित असं ठेवायचं आहे, हे पाहू शकता अशा प्रकारे. आणि काय करायचं आपल्याला, हे उतरवून घ्यायचं आहे जसं आहे तसंच. ओके. ठीक आहे, मी हा उतरवून घेतलेला आहे. सेंटर लक्षात ठेवायचं आहे. आता हे काय करायचं आपल्याला, हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. ओके. पहा, मी हे खालचं उतरवून घेतलेलं आहे. तर ही आपली बॉम्बे कटोरी डॉटवाली आहे, म्हणजे खाली साध्या सिंपल कटोरीसारखा टक्स येणार आहे, पण इथं टक्स येणार नाही. तर आता आपल्याला हे आहे तसंच उतरवून घ्यायचं आहे. ओके. अशा प्रकारे. लक्षात ठेवा, ही कटोरी ठेवताना चुकायला कामा नये, अशा प्रकारेच ठेवून घ्यायची आहे. आणि आपण शिलाई मार्जिनसाठी पहिलंच वाढवलेलं होतं, तर आता शिलाई मार्जिनसाठी वाढवायची गरज नाही, कारण का हेच आपलं शिलाई मार्जिन आहे. पण साध्या कटोरीत म्हणजे साध्या कटोरीत शिलाई मार्जिन घेतलं होतं. तर आपण हे उतरवून ठेवूया. ओके. तर आता हे आपल्याला आहे तसं कट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी आता कट करून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दोन्ही कटोरीत काय फरक आहे ते दाखवते. तर ही आपली कटोरी आहे बॉम्बे कटोरी, बॉम्बे कटोरी ही आहे आपली. त्यातमध्ये काय होणार आहे, डॉट इथं पण डॉट येणार आहे आणि इथं पण जॉईंट करून घेतल्यानंतर येणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इथं डॉट नाही आहे, म्हणजे हे पहा, मी सिलाई काढते म्हणजे तुमच्या लक्षातच येईल. ओके. हे पहा, ही कटोरी अशी आहे, हिला इथं डॉट येणार आहे आणि हिला इथं डॉट येणार नाही. तर मी तुम्हाला एकदा जोडून दाखवते ही कटोरी. तर हे पहा, मी हा जोडून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि एकदम भारी मस्त पफ आलेला आहे कटोरीचा आपल्या. विदाऊट दोरा यूज केला आहे मी, तर थोडा दिसू शकतो. तर हे पहा, म्हणजे कटोरे सेमच आहेत दोन्ही पण, फक्त फरक काय पडणार आहे माहिती का, ह्या कटोरीला इथं टक्स येत नाही, टक्स येणार नाही.
आणि इथं येणार आहे. आणि नॉर्मली जर एखादा कस्टमरला चॉईस असेल इथं पण टक्स हवा आहे तर तुम्ही ह्याचं सेंटर अशा प्रकारे काढा. असं सेंटर काढायचं आहे आणि ह्या सेंटरहून आतल्या साईडला तुम्ही असं करून थोडीशी क्रॉस टिप मारू शकता, पण आपल्या लक्षात ठेवायचं या टिपीवर टिप यायला नको. तर हे पहा, किती सुंदर आणि एकदम छान अशी आपली कटोरी तयार आहे. आणि ही जशी तुम्हाला माहीत आहे तशीच येत असते. तर मग आपला व्हिडिओ आता संपलेला आहे. मी आणखीन व्हिडिओ जास्त लांबवत नाही. कटोरी तुम्हाला कशी आवडली तर कशी वाटली, आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग बाय, भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये.